नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. TV9 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. ठाणे लोकसभेबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी बैठक. शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक बैठकीमध्ये उपस्थित. लवकरच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता. नाशिकसाठी माहितीचा उमेदवार आज जाहीर होईल. गिरीश महाजन यांची माहिती, तर नाशिकमध्ये महाजनांची छगन भुजबळांसोबत 2 तास बैठक. माहितीमधील नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन मैदानात. महाजनांची शांतिगिरी महाराज आणि अजय बोरसे यांची भेट घेऊन चर्चा. नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि गिरीश महाजनांची भेट. हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये नाशिकच्या जागेबाबत दोघांमध्ये चर्चा. पंतप्रधान मोदींसाठी काम केल्यामुळे मला तिकीट मिळणार. कुणी तिकीट दिलं नाही तर आम्ही लढणार. शांतिगिरी महाराज नाशिकातून लोकसभा लढवण्यावर ठाम. नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्याचं निश्चित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता. अजय बोरसे यांची माहिती. नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदेच निर्णय घेणार. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. नाशिकच्या जागेबाबत भाजपनं दावा सोडला. नाशिकातून उमेदवारी न दिल्यानं ठाकरे गटाचे विजय करंजकर नाराज. करंजकरांनी भाजप नेते गिरीश महाजनांची घेतली भेट. ठाकरेंनी बोलावून ही भेट घेतल्यानं भेटीसाठी ते पोहोचले नाही. त्याच्यामुळे करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण. महाविकास आघाडीचे हात कडंगलेचे उमेदवार सत्यजित पाटलांच्या प्रचारार्थ शिराळ्यामध्ये आज मवियाची सभा. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज सभा. चिंतामण कॉलेज मैदानावर संध्याकाळी 4 वाजता सभा पार पडणार. बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ आज भोरमध्ये सभा. मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित राहणार. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली. अनिल देसाई, सुनील राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर भाजपचा मुंबईमध्ये आज कार्यकर्ता मेळावा. दादरच्या कामगार मैदानावर संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार. भटकती आत्मा असते तसा वखवकलेला आत्मा असतो. वखवकलेला आत्मा सर्व दूर जातो. उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांनाच लाथा मारताय. बोट सोडलं असतं तर चालताही आलं नसतं. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा. टरबुजाला घोडा नाही, हातगाडी लागते. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका. पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य. फडणवीसांचं प्रत्युत्तर. मोदीजी तुम्ही घेतलेली गाढवा आहेत. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका. शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरुद्ध यामिनी जाधव यांना उमेदवारी. रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीचे उमेदवार. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात लढत होणार. दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनामध्ये होतं, मात्र मुंबईमध्ये 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला होता. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार. सोमय्या महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांचा प्रचार करणार. उत्तर मुंबईमधून काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर. भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील यांची लढत होणार. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा वंचितचा पाठिंबा. विशाल पाटलांसमोर चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटलांचं आव्हान. मवियाचे उमेदवार शाहू महाराजांना गोकुळचे संचालक चेतन नरकेंचा पाठिंबा. कोल्हापुरात मेळावा घेत हजारो समर्थकांसह पाठिंबा जाहीर. मेळाव्याला सतेज पाटील, PN पाटीलही उपस्थित. कल्याण लोकसभेचे महायुतीचे श्रीकांत शिंदे उद्या उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करणार. उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. निवडणुकीच्या लढाईमध्ये विजय निश्चित. अमोल कीर्तीकरांना विश्वास. आमच्या विरोधात प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी येऊ नये. शिंदेंच्या उद्याच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे मैदानात. 4 मे रोजी कडकोलीमध्ये राज ठाकरेंची सभा होणार. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांची माहिती. वंचितचे संतोष अंबुलगे मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभा लढणार. वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकमांविरोधात वंचितचा उमेदवार जाहीर. डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाला खिंडार. ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकरांसह मोठे पदाधिकारी शिंदे गटात. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.
मुंबईत प्राचीन वृक्षांची तोड, आमचं सरकार आल्यावर कारवाई करणारच, आदित्य ठाकरेंचा इशारा. तर त्यांची सत्ता येणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनामध्ये फिरणं, शिंदेंचा पलटवार. प्रतापराव जाधवांच्या पराभवासाठी माजी मंत्र्यांना 9 लाखांची पैज लावली. पैज हरल्यास माजी मंत्री सुबोध सावजींना 3.25 लाख द्यावे लागणार. प्रतापराव जाधव बुलढाण्यातून शिंदे गटाचे उमेदवार. प्रचारादरम्यान निलेश लंकेंची पोलिसांना धमकी, पीआयला निरोप द्या, तुमचा बाप येतोय. निलेश लंकेंचं वक्तव्य. तर पोलिसांची चुकीच्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची लंकेंची प्रतिक्रिया. आज अनेक जणांना फोन येतात, मात्र व्यासपीठावरील एकही पदाधिकारी घाबरलेला नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर माझ्यात वाईट गुण होते तर इतके वर्ष गप्प का बसलात, सुळेंचा सवाल. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्या मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील, रोहिणी खडसेंकडून विश्वास व्यक्त. शरद पवार राज्याच्या राजकारणातील शकुनी मामा, सदाभाऊ खोतांकडून शरद पवारांचा शकुनी मामा असा उल्लेख. निवडणुकीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा, सदाभाऊ खोत यांचा निर्धार. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची 6 मे रोजी सभा. सभेसाठी सावेडी परिसरामधल्या 12 एकर मैदानाची निवड, जय्यत तयारी सुरू. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घरूनच मतदान करणार. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून त्यांना मतदान केंद्रावर जाणं शक्य नसल्यानं त्या घरून मतदानाचा हक्क बजावणार. पुण्यामध्ये काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुल यांनी घेतली नाना पटोलेंची भेट. बागुल यांची मंत्रिणी करण्यात पटोलेंना यश, त्यांना पक्षामध्ये लवकरच मोठी जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती. मुंबई काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही, नसीम खान यांची समजूत काढली जाईल, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्याकडून चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना अभिवादन, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित. भाजप उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी मंत्री विजयकुमार गावित मैदानात, विजयकुमार गावितांकडून गावोगावी जाऊन प्रचार. रावेर लोकसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी, त्यांना परिवर्तन हवंय, त्यामुळे प्रचंड मतांनी विजयी होणार. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विजय काळेंकडून विश्वास. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई, महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार. जळगावमध्ये करण पवार नावाच्या व्यक्तीनं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे मताधिक्य कमी करण्यासाठी भाजपचं षडयंत्र, ठाकरे गटाचा आरोप. बारामतीनंतर शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी असा उल्लेख, अमोल कोल्हेंची चिंता वाढणार. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची तयारी पूर्ण, मतदानासाठी 2354 बॅलेट युनिटचं विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप, 20 मे रोजी मतदान होणार. कणकवली तालुक्यामधल्या शिरवल गावातील नागरिकांकडून राजकीय नेत्यांना प्रचारासाठी गावबंदी, गावामध्ये रस्ता नसल्यामुळे संतप्त नागरिकांचा नेत्यांना विरोध. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी बीएसएफ आणि केरला पोलिसांची तैनाती, नंदुरबार पोलीस दलाकडून शहरामध्ये रूट मार्च. भीमाशंकर मंदिरामध्ये 4 दिवस अभिषेक पूजा बंद, 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान रुद्राभिषेक उत्सव असल्यानं भाविकांची अभिषेक पूजा बंद राहणार. अकोल्यामधल्या जुने शहर भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित, प्रहार महानगरच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांना कंदील भेट. जळगावच्या भुसावळमध्ये तापमान वाढ कायम, 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर, नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. हवेचा उच्च दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे कोकणामध्ये उष्णतेची लाट सदृश्य स्थिती, गेल्या 2 दिवसाच्या तुलनेमध्ये किनारपट्टीवर सरासरी 1.5 ते 2 अंशांनी तापमानामध्ये वाढ. मुंबईमध्ये यंदा 22 दिवस समुद्र किनाऱ्यावर 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार, पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून उंच लाटांचे दिवस आणि वेळांची यादी जाहीर. भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडं उन्मळून पडली, अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, आंबा पिकासोबत फळभाज्यांना अवकाळी पावसाचा फटका. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, उन्हाळी बाजरी, ज्वारी, कांद्याचं नुकसान, पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये केळीची आवक वाढल्यानं दरामध्ये घट कायम, केळी उत्पादक शेतकरी चिंतेत, मध्यम दर्जाच्या केळीला बाजारामध्ये 1000 रुपये प्रति क्विंटलचा दर. बीडच्या कानडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, केळी बागाचं मोठं नुकसान, पंचनामे करत नुकसान भरपाईची मागणी. देशात कडधान्य आणि डाळींचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारची धावाधाव, डाळींच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्यानं सरकारची धावाधाव, केंद्रीय पथक डाळ मिल उद्योग असणाऱ्या राज्यामध्ये धडक कारवाई करणार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बस आगारांमध्ये नादुरुस्त बसच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ, रस्त्यावर बस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप.
कल्याणमधील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ डोंबिवलीमध्ये आज मनसेचा मेळावा. मेळाव्याआधी मनसेकडून सभेचा टीजर जारी. दिल्लीमधून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा. शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयरसह 49 पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. काँग्रेसच्या दिशानिर्देशानुसार लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी न झाल्यामुळे कारवाई. डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच फिश टनेल कार्निव्हल जत्रा भरली. 500 ते 600 विविध जातींचे मासे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. लग्न सराईमुळे वाढत्या उन्हातही नांदेडच्या बस स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक प्रवाशांनी हाऊसफुल. जळगावच्या शिरसोलीमध्ये बस थांबत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांकडून रास्ता रोको. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. परभणी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न बिकट. प्रशासनाकडून 39 विहिरी अधिग्रहित तर टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. धान पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता. चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यामध्ये कारवा परिसरात नरभक्षक वाघ जेरबंद. गेल्या काही दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू. मांडूपमधल्या मनपा रुग्णालयामध्ये टॉर्च लावून गर्भवती महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. बालकासह आईचाही मृत्यू. कर्नाटकच्या हसनचे खासदार प्रज्वल रेवन्नांची पक्षातून हकालपट्टी. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कारवाई. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना उद्या हजर राहण्याचे समन्स. अमित शहांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई. दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीकडून हंगामी अध्यक्षाची नियुक्ती. अरविंदर सिंह लवली यांच्या राजीनाम्यानंतर केसी वेणुगोपाल यांच्याकडून देवेंद्र यादव यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती. दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यामध्ये भेट. केजरीवालांची प्रकृती ठीक, त्यांना इन्सुलिनही दिलं जात आहे. भेटीनंतर मान यांची माहिती. पतंजलीच्या 14 उत्पादनांचं उत्पादन परवाने निलंबित. उत्तराखंड सरकारचे सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र. आयुर्वेदिक उत्पादनांचा दिशाभूल करणारा प्रचार केल्याप्रकरणी 14 उत्पादनांचं उत्पादन परवाने रद्द. नीरव मोदीच्या अमरावतीच्या चांदूर बाजारामध्ये जमीन जप्त करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस जारी. कोविशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. ॲस्ट्राझेनेका कंपनीची कोर्टामध्ये कबुली. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामधील टेकमेटा जंगलामध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. चकमकीमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. AK-47 रायफल जप्त. गडचिरोलीमध्ये आयपीएलवर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून अटक. अहेरी आणि आलापल्ली भागामधले 4 आरोपी अटकेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा तर अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतचं टीम इंडियामध्ये कमबॅक.